त्याचं पूर्ण लक्ष प्रियाच्या आईस्क्रीमवर होतं. म्हणूनच त्याला स्वतःची पटकन संपवायची होती. हे नेहमीचं होतं. जेवण करून सगळे परत प्रवासाला निघाले. त्यांना तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 5 वाजले होते. रूम आणि आजूबाजूचा एरिया बघून प्रिया आणि अनन्या खुश झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून रुद्रही खुश झाला. दीदी, आवडलं का घर? त्यावर अनन्या म्हणाली, खूप छान आहे. माझा भाऊ छान आहे तर त्याची आवडही तशीच असणार, ती म्हणाली. त्यावर प्रियाने भुवया उंचवून त्याच्याकडे पाहिलं. तसं त्यांनी नसलेली कॉलर टाईट केली तसे सगळे हसायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र आणि काकू पुण्याला निघून गेले. जाताना अजिंक्य गाढ झोपलेला होता. त्याच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवून दोघांनी त्याचा निरोप घेतला. त्याला उठवावंसं त्यांना वाटत होतं, पण मग त्याची झोप मोडू नये म्हणून ते शांतपणे निघून गेले. आता घरात फक्त प्रिया, अनन्या आणि अजिंक्य उरले होते. काही वेळाने अनन्याही ट्रेनिंगसाठी निघाली. दारातून बाहेर पडताना तिने अनेकदा मागे वळून पाहिलं. अजिंक्य खेळण्यात गुंग होता. तरीही तिच्या मनात काळजी होती. अनन्या गेल्यानंतर सुरुवातीला जवळजवळ 2 तास अजिंक्य खेळण्यात रमला, पण हळूहळू त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. घरात ना रुद्र दिसत होता ना काकू. तो प्रियाजवळ येऊन विचारू लागला, मामा कुठे आहे? प्रिया त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती. कधी नवीन खेळणं द्यायची, कधी त्याच्याशी खेळायची, पण थोड्या वेळाने तो पुन्हा तोच प्रश्न विचारायचा, मामा कधी येणार? त्याच्या आवाजातील निरागसता आणि मामासाठीची ओढ पाहून प्रियालाही वाईट वाटत होतं. तेवढ्यात दाराची बेल वाजली. वेदांत आणि त्याची आई आले. वेदांतला पाहताच अजिंक्यच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. मामा, असं म्हणत तो धावत जाऊन वेदांतच्या पायाला बिलगला. वेदांतने हसत त्याला उचलून घेतलं आणि गालावर पापा घेतला. काय रे शूरवीरा, एवढा उदास का झालास? अजिंक्यने लगेच त्याच्या गळ्यात हात टाकले. प्रिया सुटकेचा निश्वास टाकत म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात. बराच वेळ झाला हा सारखा मामा मामा म्हणून विचारत होता. त्यावर वेदांतची आई प्रेमाने म्हणाली, मग त्याला घेऊन यायचं ना आमच्या घरी. प्रिया हसत म्हणाली, माझ्या ऑफिसचे कॉल सुरू होते. ते संपल्यावर मी त्याला घेऊन येणारच होते, कारण हा एकटा घरात बसायला तयारच नाही. सगळे बोलत असताना अजिंक्य मात्र वेदांच्या कुशीत सुकावला होता. दुसरीकडे ट्रेनिंग सेंटरमध्ये बसलेली अनन्या मात्र पूर्णपणे शांत नव्हती. तिचं शरीर वर्गात होतं तर मन घरीच अडकून पडलं होतं. अजिंक्य प्रियाला त्रास तर देत नसेल ना? रुद्र गेला हे त्याला कळलं असेल का? तो रडत तर नसेल ना? व्यवस्थित जेवेल ना? असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव स्पष्ट दिसत होते. आज पहिलंच लेक्चर आदित्यचं होतं. तो शिकवत असताना नकळत त्याची नजर अनन्याकडे गेली. नेहमी लक्षपूर्वक ऐकणारी अनन्या आज थोडी हरवलेली वाटत होती. तिचे डोळे वारंवार कुठेतरी दूर पाहत होते आणि चेहऱ्यावर चिंतेची छटा होती. आदित्यच्या मनातही लगेच एक विचार चमकून गेला. अजिंक्य कदाचित त्याच्याच काळजीत असेल ती. त्याला माहीत होतं की एका आईसाठी पहिल्यांदाच मुलाला मागे ठेवून दिवसभर बाहेर राहणं किती कठीण असतं. काही क्षणासाठी त्याचं मनही अजिंक्यकडं धावून गेलं. तो ठीक असेल ना? हा प्रश्न अनन्याच्या मनात जसा होता तसाच कुठेतरी आदित्यच्या मनातही नकळत उमटला होता. क्षणभर दोघांची काळजी एकाच व्यक्तीसाठी होती, अजिंक्यसाठी. पण त्या काळजीमागची नाती, भावना, न बोललेले शब्द अजूनही काळाच्या पडद्याआडच होते. आदित्यचं लेक्चर संपलं. तो बाहेर पडताना सवयीने एकदा अनन्याकडे पाहून गेला, पण आज नेहमीसारखं नव्हतं. अनन्याचं लक्ष त्याच्याकडे नव्हतंच. ती कुठल्या तरी विचारात हरवून गेली होती. समोर बघत असली तरी तिचं मन तिथं नव्हतं हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग शांतपणे निघून गेला. दिवसभर एकापाठोपाठ एक लेक्चर सुरू राहिले. अनन्या प्रत्येक लेक्चरला उपस्थित होती, वहीत नोंदीही करत होती, पण तिच्या मनात सतत एक विचार सुरू होता. अजिंक्य
शेवटी लंच ब्रेक झाला. ब्रेक होताच अनन्या पटकन बाहेर आली. थोडंसं बाजूला जाऊन तिने प्रियाला फोन लावला. हॅलो प्रिया, अजिंक्य काय करतोय? तिच्या आवाजातील काळजी प्रियाच्या लगेच लक्षात आली. काळजी करू नको, बराच वेळ खेळला. वेदांत आणि काकू आले होते. आत्ताच जेवून झोपलाय. हे ऐकताच अनन्याने सुटकेचा निश्वास टाकला. खरंच रडला नाही ना? नाही ग, थोडा वेळ मामाला शोधत होता, पण आता अगदी शांत झोपलाय. प्रियाचं बोलणं ऐकून अनन्याच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं. ठीक आहे, उठला की मला सांग, असं म्हणत तिने फोन ठेवला. पण तिला माहीत नव्हतं की हे सगळं बोलणं तिथून जात असलेल्या आदित्यच्या कानावर पडलं होतं. तो काही अंतर उभा राहून न कळत तिचं बोलणं ऐकत होता. त्याच्या मनात आलेला अंदाज खरा ठरला होता. खरंच अनन्या अजिंक्यच्या काळजीत होती. फोन ठेवून अनन्या काही क्षण तशीच उभी राहिली तर आदित्यच्या मनात मात्र अनेक विचारांची गर्दी झाली. एकीकडे करिअर, दुसरीकडे मुलगा, हे सगळं ती एकटी कसं सांभाळत असेल त्याला तिची दया येत होती आणि तिच्या संघर्षाचा आदरही वाटत होता. दिवसभर ट्रेनिंग, घरची जबाबदारी, अजिंक्यची काळजी, किती दमून जात असेल ती. राहून राहून त्याच्या मनात एकच प्रश्न येत होता, अजिंक्यला ती नेमकं कुठे ठेवत असेल? पण तो हा प्रश्न तिला विचारू शकत नव्हता, कारण त्याला अजिंक्यबद्दल माहीत आहे हेच अनन्याला अजून माहीत नव्हतं. अनन्या आजही हेच समजत होती की आदित्यला अजिंक्यच्या अस्तित्वाबद्दल काहीच माहीत नाही आणि कदाचित म्हणूनच तिच्या मनात कधीकधी एक वेदनादायक विचार येत असे. जर त्याला अजिंक्यबद्दल माहीत असतं तर कदाचित तो एकदा तरी त्याला भेटायला आला असता. पण सत्य वेगळंच होतं. आदित्यला आता सर्व काही माहीत होतं. फक्त हे सत्य दोघांमधल्या शांततेच्या भिंतीआड अडकलं होतं. एकीकडे अनन्या त्याच्यापासून हे सत्य लपवले आहे असं समजत होती, तर दुसरीकडे आदित्य त्या सत्यासह प्रत्येक दिवस जगत होता आणि त्या दोघांमध्ये सर्वात जास्त निष्पाप होता तो अजिंक्य, ज्याला अजूनही कल्पना नव्हती की त्याच्या आयुष्याभोवती किती न बोललेल्या भावना आणि अपूर्ण नाती गुंफलेली आहेत. लंच ब्रेक संपल्यानंतर अनन्या पुन्हा वर्गात येऊन बसली, पण तिचं मन अजूनही विचारांच्या जाळ्यात अडकलेलं होतं. कधी कधी तिला स्वतःचा राग यायचा. मी हे सत्य आदित्यपासून लपून चूक तर करत नाही ना? हा प्रश्न तिच्या मनात अनेकदा यायचा. अजिंक्य हा फक्त तिचाच मुलगा नव्हता, तो आदित्यचाही मुलगा होता. त्यालाही आपल्या मुलाबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार होता, याची जाणीव तिला होती. पण लगेच दुसरा विचार तिच्या मनात यायचा, मी गेल्यानंतर त्यांनी कधी माझी चौकशी केली का? एकदाही फोन करून विचारलं का मी कशी आहे? मला काही अडचण आहे का? मला भेटण्याचा प्रयत्न तरी केला का? या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. वर्षानुवर्ष ती त्याच्या एका फोनच्या एका संदेशाची वाट पाहत होती, पण तो कधी आलाच नव्हता. म्हणूनच तिला वाटायचं, आता अचानक मी कोणत्या अधिकाराने त्याच्यासमोर जाऊन सांगू की अजिंक्य तुमचा मुलगा आहे? आणि त्याहूनही मोठी भीती तिच्या मनात दडलेली होती, जर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर? हा विचार आला की तिचं मन हादरून जायचं. जर त्यांनी माझा चारित्र्यावर शंका घेतली तर? जर त्यांनी अजिंक्यलाही नाकारलं तर? ही वेदना सहन करण्याची ताकद तिच्यात नव्हती. स्वतःबद्दल कोणी काही बोललं असतं तर कदाचित तिने सहन केलं असतं, पण तिच्या मुलावर किंवा तिच्या मातृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं तर ती पूर्णपणे कोसळली असती. म्हणूनच ती आजही शांत होती. दुसरीकडे आदित्यच्या मनात मात्र वेगळा संघर्ष सुरू होता. अनन्याबद्दल त्याच्या मनात काहीच संशय नव्हता, एका क्षणासाठी सुद्धा नाही. जरी ते फार काळ एकत्र राहिले नव्हते तरी त्या थोड्याशा काळात त्याने तिचा स्वभाव ओळखला होता. अनन्या खोटे बोलणारी किंवा कुठलेही चुकीचं पाऊल उचलणारी मुलगी नाही याची त्याला खात्री होती. जर कधीतरी ती त्याच्यासमोर उभी राहून म्हणाली असती की अजिंक्य त्याचा मुलगा आहे, तर कदाचित तो एक क्षणही तिच्या शब्दावर शंका घेतला नसता. पण हे सगळं तिला माहीत नव्हतं, जसं आदित्यला तिच्या मनातली भीती माहीत नव्हत्या. आदित्यला आता मागे वळून पाहताना स्वतःच्या चुका स्पष्ट दिसत होत्या.
त्याच्या महत्त्वाकांक्षा, करिअर, प्रतिष्ठा, नाव कमवण्याची धडपड या सगळ्यामागे धावताना तो नकळत अनन्यापासून दूर गेला होता. तिला समजून घेण्यासाठी, तिच्या मनात डोकावून पाहण्यासाठी, तिच्या एकटेपणाची जाणीव करून घेण्यासाठी त्याने कधी वेळच काढला नव्हता. आज त्याला जाणवत होतं की अनन्या त्याला सोडून गेली नव्हती, तर त्याच्या दुर्लक्षामुळे, त्याच्या सततच्या अनुपस्थितीमुळे आणि त्याने नात्याला दिलेल्या दुय्यम स्थानामुळे ती त्याच्यापासून दूर गेली होती. ही जाणीव त्याच्या मनात सतत टोचत होती, कारण आयुष्यातील काही चुका अशा असतात की त्याची भरपाई करता येत नाही, पण काही चुका अशाही असतात ज्या दुरुस्त करण्यासाठी वर्ष लागतात. क्षमा असावी. काही कारणामुळे कथा टाकू शकले नाही. यापुढे नियमित भाग येतील. धन्यवाद. जर कथा आवडली तर कथेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन कथा आली की नोटिफिकेशन मिळेल.